मी राजेंद्र मनोहर नानावरी, विद्दी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। माननीय किशोर जी नानावरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही स्नेह वस्ताद मेळावा आणि पैलवान यांचा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे। साधारण 2025 आता ही जी चालू आहे ते आम्हाला एक वेगळं काहीतरी थोडंसं कार्यक्रमाचं स्वरूप घ्यायचं होतं आणि त्या बेसने आपण ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपण राबवल्या आहेत। आत्ता की आज साधारण 8 जानेवारी 2025 यामध्ये माननीय किशोरजी नानावरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा आम्ही स्नेह मेळावाचे आयोजन केलेलं आहे। तरी बाकीचं सगळ्या गोष्टीचं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे। या तुम्हाला पाठीमागं धावतो चल। हे पाहू शकता, असं घर आहे नानावरे साहेबांचं। आपण आता पैलवान आणि वस्ताद मंडळी जी काय येणार आहेत त्यांना जेवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या बाजूला बी अजून चालू आहे। तर बघून आता रेडी झाली सर्वसाधारण कार्यक्रम झाला की जेवणाचं पण नियोजन आम्ही केलेलं आहे। या त्या बाजूला नानावरे म्हणतात हां, किशोरजी नानावरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम केलेला आहे। तर काय सांगाल तुम्ही? मी त्यांची आई आहे, मला खूप अभिमान आहे आणि माझ्या राजूजी होता ना त्यालाच तालमीची आवड होती, पण काय आमच्या तारावळीनं किंवा आमच्या काय वैयक्तिक गडबडीमुळं त्याला नाही करता आलं, तर त्याची विचार लय होती की एकतरी मुलगा पैलवान करायचा, म्हणून त्यांनी चैतन्याला पैलवान करायचं ठरवलंय। ती चांगल्या पद्धतीनं करतो कुस्त्या। चेतन कुठं आहे आता? तालमीत कुठं आहे? बारामतीला कुस्ती केंद्राला कुस्ती केंद्राला आहे माझा नातू, खूप चांगला कुस्ती करतो। त्याचा अभिमान मला वाटतो, असाच अभिमान त्याला मला वाटून द्यावा। त्यांनी चांगल्या प्रकारे कुस्त्या कराव्यात आणि सगळ्यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी उभं राहावेत। आमच्या संपूर्ण नानावरे कुटुंबाचे परिवार आमचे सगळेजण जावा भावा दीर जावा सगळी माझी आहेत, हे सगळ्यांनी त्याचा आधी करावा, त्याला आशीर्वाद चांगला द्यावा, हीच माझी विनंती। चेतन, तुम्हाला काय वाटतंय? आज वाढदिवस आहे तर आज म्हणजे नाही का ते वडिलांचा वाढदिवस आहे आमचा, तर त्याच्यासाठी एक कार्यक्रम काहीतरी ठेवायचा। तर ते आमचं चुलतेत ना, तर त्यांचं कसं तालमीची लय आवड आहे पहिल्यापासून त्याला, पण ती तवाच्या गडबडीमुळे किंवा त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना ते नाही झालं। तर त्यांची इच्छा होती की ती कोणीतरी घरात करावं, म्हणून ते मला सांगतात की बाबा तू काही करून दाखव सगळ्यांना, जे मला नाही झालं ते तू करून दाखव। तर त्यासाठी मी म्हणजे खूप मेहनत घेतली त्यांच्यासाठी, अजून मेहनत घेणार मी। आणि आजचा कार्यक्रम म्हणावा तर एक वस्तादांची सर्वांची ओळख व्हावी किंवा माझी ओळख सर्वांच्या म्हणजे वस्तादांची व्हावी, त्यासाठी हा कार्यक्रम घेतला। आणि त्या कार्यक्रमासाठी एक योगायोग म्हणून वडिलांचा वाढदिवस पण होता, त्याच्यासाठी तो कार्यक्रम आम्ही किती दिवसापासून नियोजन चालू आहे म्हणजे कार्यक्रमाचं? एक महिना 1.5 महिना झाला त्यांचं फोन कर कुणाला सर्व वस्तादांना सांग, ती कॉम्प्लीट जाहिरात वगैरे तयार केली सगळी आणि ट्रॉफ्या हे सगळ्यांचं नियोजन केलं। 1 महिना झालं चालले त्यांची सगळी। ओके, थँक्यू।